तीर्थपुरीची नगरपंचायत सत्तेत आली तेव्हापासून यांचा काही भ्रष्टाचार थांबाना। आम्ही अनेक दिवसापासून आंदोलन करतो आणि ज्यावेळेस याच्या ताब्यात ग्रामपंचायत होती त्यावेळेस त्यांनी एवढं गाव धुतलं तुम्हाला सांगतो भावांनो, यांनी मुतला सुद्धा कुठं तीर्थपुरीत जागा ठेवली नाही, एवढा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे। आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो आता नगरपंचायत झाली, याच्या अगोदर आम्ही आंदोलन केली नगरपंचायतच्या विरोधात। 27 लाखाचा भ्रष्टाचार केला नगरपंचायतच्या वेळेस, आता पाठीमाग त्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो, पण त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो यांनी इतका भ्रष्टाचार केला की यांनी कुठलाही एकही काम न करता पूर्ण बिल उचललं तुम्हाला सांगतो। त्यावेळेस सुद्धा आम्ही आंदोलन केलं, यावेळेस तुम्हाला सांगतो इतका भ्रष्टाचार केला, आता 6 महिने नाही झाले इतका भ्रष्टाचार चालू आहे नगरपंचायत मध्ये। आम्ही निवडून आलो म्हणून तर बरं आहे, त्यांनी गाव विकला असं तुम्हाला सांगतो भावांनो, इतका भ्रष्टाचार यांचा चालू आहे तुम्हाला सांगतो। आता नगरपंचायतचे कर्मचारी नगरपंचायतचं बिल उचलतात, महिन्याला पगार घेतात आणि काम त्याचं करतात शेतात, म्हणजे इतका भ्रष्टाचार ह्या हरामखोर करतात तुम्हाला सांगतो। यासाठी आमचं आंदोलन आहे, आंदोलन आमचं याच्यासाठी आहे की तीर्थपुरी वासियांना जाग आली पाहिजे कुठेतरी, की हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे। तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा कुठेतरी भ्रष्टाचार थांबला पाहिजे, त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। भावांना मागच्या वेळेस सुद्धा आम्ही कॅमेऱ्याच्या विरोधात आंदोलन केलं तर कॅमेऱ्याच्या विरोधात। आता आमचे मित्र आहेत, आता 2-3 दिवस झालेत त्यांच्या दुकानातून 12,000 रुपये नेले भावांनो। आमचे नगरसेवक आहेत त्याच्या दुकानातून 12,000 नेले। 2 दिवसापूर्वी मला त्यांनी सांगितलं की असा विषय झाला, माझ्या दुकानातून 12,000 रुपये गेलेत, परंतु नगरपंचायतचे जर कॅमेरे चालू असते तर नक्कीच आम्हाला तो चोर सापडला असता। म्हणजे इतकी वाईट परिस्थिती भावांनो झालेली आहे तीर्थपुरीची। तर हे कुठेतरी आपल्या लक्षात आलं पाहिजे, कुठेतरी आम्हाला तुमच्यासारख्याची सहकार्याची गरज आहे। तुम्ही सुद्धा आमच्या सोबत खंबीरपणे उभा राहायला पाहिजे भावांनो, त्याच्याशिवाय हा भ्रष्टाचार थांबणार नाही। तर त्याच्यासाठी आता तुम्हाला सांगतो बघा ना, रमाई घरकुलच्या योजनाचा विषय असेल, आज 6 महिने झाले इंजिनियर नाही, इंजिनियर नसल्यामुळे लोकांच्या घरकुलाचा विषय त्याचं पेमेंट निघाना, याच्यासाठी आपल्याला इंजिनियरची गरज आहे। त्यानंतर आज 2 वर्ष झाले नगरपंचायतला, 5 महिन्याला सीओ बदलतात भावांनो, हे बी कुठेतरी आपल्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे। याच्यासाठी हे आपलं तीर्थपुरीचं आंदोलन आहे, नगर शिवसेनेच्या वतीने आपण आंदोलन करतोय। आणि आता हे आंदोलन झाल्याच्या नंतर हे गाढव डायरेक्ट सीओच्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात येणार आहे, तुम्हाला हे बी सांगतो। जोपर्यंत सीओ आणि इंजिनियर येणार नाही तोपर्यंत आम्ही गाढव नगरपंचायत मध्ये बसवणार आहोत। एवढं बोलतो आणि थांबतो, यानंतर डॉक्टर साहेब बोलतो।